टू माय चॅनल. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही आलो आहे इथे शिल्प समागमचे एक्झिबिशन लागलं आहे डोंगरी वसतिगृहावर. इथे आलो आहे तर आता मी तुम्हाला एक्झिबिशनचा टूर करवणार आहे. सो लेट्स गो. एक्झिबिशनमध्ये एंट्री करताच अतिशय छान असं डेकोरेशन केलेलं होतं. लाइटिंग होते, म्युझिक चालू होतं, कल्चरल प्रोग्राम चालू होते. बॅकग्राऊंडला जे म्युझिक ऐकू येते, गाण्यांचा आवाज ऐकू येते ते त्या संबंधीचंच आहे. ह्या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या राज्यामधील लोक आलेले होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टॉल होते. बऱ्याच ठिकाणी साड्यांचे स्टॉल होते. पुन्हा अजून ड्रेस मटेरियल होते, बॅग्स होत्या, व्हरायटी ऑफ स्टॉल्स इथे होते. सोबतच तिथे कल्चरल प्रोग्राम्स ऑर्गनाईज केलेले होते. सो काही लोक तिथे गात होते आणि छान पद्धतीने असं वातावरण तिथे होतं. हे एक स्टॉल आम्ही बघितलं. इथे छान अशा दगडी वस्तू बनवलेल्या होत्या ज्यात की खल होते, काही ठिकाणी ते पाटावर म्हणतात असं ते होते, काही दगड होते, पुन्हा वेगळ्या मेटलचे असे दिव्याची प्लेट वगैरे होती. छान होतं. सुंदर अशा मधुबनी पेंटिंग्स तिथे अवेलेबल होत्या आणि खूप असे मोठे पोर्ट्रेट वगैरे अवेलेबल होते आणि ते जे पेंटिंग केली जाते ती एका विशिष्ट प्रकारच्या बांबू स्टिकने केली जाते. त्याला बोरू असे म्हणतात आणि खूप छान अशा पेंटिंग्स तिथे केलेल्या होत्या. एक्झिबिशनमध्ये MVP संस्थेचे ITIचे जे मुलं आहेत त्यांनी बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचं पण तिथे स्टॉल लागलेला होता आणि खूप सुंदर अशा वस्तू तिथे बनवलेल्या होत्या. या स्टॉलमध्ये थ्रेडपासून बनवलेले लॅम्प होते, काही फ्रीज मॅग्नेट पण होते. सुंदर असे लॅम्प बनवलेले होते.
आणि बाजूलाच फूड कोर्ट पण होता. तिथे वेगवेगळे असे पदार्थही मिळत होते. आता एक्झिबिशन फिरून झालं आहे, तर इथे खूप वेगवेगळ्या स्टेटचे असं ड्रेस मटेरियल, साडी, काही बनवलेल्या वस्तू, अशा प्रकारच्या वस्तू इथे होत्या एक्झिबिशनमध्ये आणि छान होतं एक्झिबिशन. काही फूड कोर्ट पण होता.